शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। सर्वांनी बोला, ज्यांना ज्यांना हात दिलेले, ज्यांना भगवंतानी बोलण्यासाठी तोंड दिलंय, त्यांनी फक्त 30 सेकंद माझ्या पाठीमाग हा नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। हो गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी करी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंका प्रीडम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयालु चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांचा असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा भगवान शंकराचं तोंड भरून असं वर्णन करतायत विठाला 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 विठाला। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व माय बापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामधील ही 6व्या दिवसाच्या सकाळच्या सत्राची सेवा म्हणजे महाशिवरात्री निमित्त ही सेवा माझ्या वाटेला आलेली सगळ्या तरुण मित्र मंडळींच्या आग्रहास्तव तुम्हा सर्व माय बापाच्या दर्शनाचा 7वा दिवस आहे काचा
2 3 4 5 हा 7वा दिवस आहे आजचा. उद्या काल आहे का? बर. 7व्या दिवसाची सकाळच्या सत्रातली सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. खूप गोड नियोजन तरुण मित्रमंडळींनी केलंय की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये भगवान शंकराचा उत्सव साजरा करण्याचा योग आणि तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. लक्ष देऊन कीर्तन ऐका. बाबा भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकारनाशम विदाय ही तदोदयते विवेका. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला सप्ताह भागवत रामायण कीर्तन कसं आवडल हो? अजिबात आवडू शकत नाहीये. तुम्ही बसणारे जेवढ्या काही माझ्या माय मावले काही माझ्या माता भगिनी जेवढे काही वयोवृद्ध माझे पितृतुल्य जेवढे काही मंडळी आपण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय दादा. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. ज्ञानोबरायची भाषा सांगतात ज्ञानोबराय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण नाही आवडत. तुकोबरायचं प्रमाणे ऐका. तुका मने होता ठेवा 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 ठेवा तुका मने होता ठेवा तुका मने होता ठेवा तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ या भावा सापडला या भावा सापडला संत दर्शनी संत दर्शनी लाभ. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मायबाप काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला या गोष्टी शक्यच होत नाही हो. मी याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. थोडं याचा रिपीट दे विको दे थोडं याला. संसारातली एखादी साधी गोष्ट जर माणसाला प्राप्त झाली तरी लोक बोलता बोलता बोलतात ओ बाबा अहो माझ्यासारखा विद्यार्थी या सिन्नर तालुक्यात नाही नाशिक जिल्ह्यात नाहीये पण मी आज एवढ्या मोठ्या नोकरीला लागलो काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणतातच लोक. एखादा मनुष्य नाशिकला जात असेल टू व्हीलरवर एखाद्या भर धाव ट्रकने उडवलाय त्याला रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला ॲम्ब्युलन्स वाव 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 करत येते. ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकलं जातं आणि नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 4-5 दिवस झाले 10 दिवस झाले त्याला होश आल्यानंतर गावातील लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात ना त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो रडता रडता लोकांना सांगतो अहो ऐका ना उसाने भरलेला ट्रक होता अंगावर आला होता माझ्या वाचण्याचा 1% चान्स नव्हता पण सांगू तुम्हाला काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी कळलं पाहिजेत बरं आपण काय बोलतो ते लक्ष देऊन ऐका. मनुष्य नोकरीला लागला तरी पुण्य समजतो मनुष्य अपघातातून वाचला तरी पुण्य समजतो. काही काही महाशय तर एवढे हुशार आहे ते म्हणतात बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदसाच चांगल्या बायकोसाठी सुद्धा पुण्य लागतंय. मग कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक माझा भगवान पांडुरंग परमात्मा माझे भगवान शंकर यांच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी निश्चितच पुण्य लागतंय म्हणून तर मला सांगतात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा. महाशिवरात्रीच्या पर्वावर तुम्ही सकाळची सेवा माझ्या वाटेला दिलेली आपण भाग्यवान आहे. महाराष्ट्रामध्ये या विश्वामध्ये काही उत्सव साजरे केले जातात त्याच्यामध्ये गोकुळाष्टमी आहे त्याच्यामध्ये वामन जयंती आहे त्याच्यामध्ये नरसिंह जयंती आहे त्याच्यामध्ये हनुमान जयंती आहे आणि त्याच्यामध्ये महाशिवरात्री. महाराज खरं सांगू का ज्या देवतेचा उत्सव आपण साजरा करत आहोत ज्या देवतेच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसलेले आहोत
ती देवता या विश्वातली सगळ्यात महान देवता आहे महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. त्या देवतेचं नाव भगवान शंकर आहे. खूप सुंदर व्यक्तिमत्व, खूप सुंदर दैवत. अरे मी खरं सांगू का महाराज, भगवान शंकराविषयी बोललो तेवढं थोडंच आहे. फक्त संप्रदायातले लोक, धर्मातले लोक भेद का करतात हा मोठा प्रश्न आहे महाराज. कोणी म्हणतं प्रभू रामचंद्र श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतंय भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतंय भगवान शंकर श्रेष्ठ आहे. जगामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणीच नाहीये महाराज. सर्व हे देवताचे अंग आहे हो. प्रभू रामचंद्र सुद्धा तेच आहे आणि भगवान शंकर सुद्धा. हरिहरा भेद नाही नका करू वाद. बसणाऱ्या वारकऱ्यांना माझी विनंती आहे, हरी न हरा, हर आणि हरी या दोघांमध्ये भेद करू नका. तुम्हाला ज्याची भक्ती करायची त्याची करा. पण लोकांचं काय आहे माहितीये का, लोक भक्ती एकाची करतात आणि बाकीच्याला नाव ठेवतात. तसं जमणारच नाही महाराज. आणि मी खरं सांगू का तुम्हाला, लक्ष देऊन कीर्तन ऐका. एखाद्या व्यक्तीला भगवान शंकराविषयी जर प्रेम असेल, एखाद्या व्यक्तीला जर महादेवाविषयी खूप जिव्हाळा असेल, आसक्ती असेल, प्रेम असेल, भाव असेल, तर त्या व्यक्तीने भगवान शंकरावर एवढं प्रेम करावं, एवढं प्रेम करावं, एवढं प्रेम करावं की रामाच्या मंदिरामध्ये जरी गेलं तरी रामाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला भगवान शंकर दिसले पाहिजेत महाराज. तुम्ही हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जरी गेले तरी हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला. आणि हनुमंतराय आणि भगवान शंकर कुठं वेगळे हो महाराज, एकच आहे ना. प्रमाण ऐका ना. तुका मने रुद्रा, तुका मने रुद्रा, रुद्रा मने रुद्रा, तुका 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 मने रुद्रा. ओ अंजनीची या कुमरा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा. अंजनी कुमारा, अंजनी कुमारा, काय भक्तिया वाटा, काय भक्तिया वाटा. हनुमंतराय सुद्धा भगवान शंकराचेच अवतार आहे हो महाराज. अंजनीच्या गर्भामध्ये ज्यावेळेस यायचं ठरलं त्यावेळेस पार्वती आई साहेब सांगू लागले मी मुलगी म्हणून जाईल, आणि भगवान शंकर म्हणले मी मुलगा म्हणून जाईल. मग हनुमंतरायची शेपूट जी आहे ती पार्वती आई साहेब आहे महाराज. कोण आहे? पार्वती. तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमारा. म्हणून या जगातलं सगळ्यात भोळं दैवत आहे महाराज. नाथ बाबा सांगतात की शिव भोळा, पण तुम्ही सुद्धा भोळे, देव सुद्धा भोळे, पण तुम्ही संधी साधू भोळे. आपण कसे भोळे आहोत? संधी साधू भोळे. आपण वेडे आहोत पण संधी साधू वेडे महाराज. देव तसा नाही हो. देवानं वेड्याचं जरी सोंग घेतलं आणि भोळेपणाचं जरी सोंग घेतलं तरी त्याच्यातून भक्ताचं कल्याणच आहे महाराज. माणसं थोडे भोळे आहे का महाराज? एक माय माऊली आपल्या नवऱ्याला सांगू लागली, का हो? म्हणे काय तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हो? माणूस म्हणला किती प्रेम ही विचारायची गोष्ट आहे का? अगं वेडे, तुझ्यासाठी मी माझ्या आईचा त्याग केलाय, बापाचा त्याग केला, माझ्या एकुलत्या एक बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. बायको हळूच म्हणली, का हो? आणि जर समजा मी तिसऱ्या लाठीत मेले तर कसं हो? सहज म्हणून गेले. आता गप्पा चालल्या होत्या दोघांच्या. तू जर मेली ना, मी जगू शकत नाही ग तुझ्या प्रेमामध्ये, तुझ्या विरहामध्ये मी वेडा होऊन जाईल ग. तुम्ही वेडे वसाल माझ्यासाठी. हो, एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. बायको हळूच म्हणली, का हो? तुम्ही वेडे वसाल, पण माझा एक प्रश्न आहे, तुम्ही मी मेल्यानंतर दुसरं लग्न नाही करणार का? माणूस हळूच म्हणला, आता येड्या माणसाचं काय सांगता येतं म्हणे. कळलं का तुम्हाला? माणसं भोळे आहे, पण भोळे जरी असले महाराज तरी संधी साधू भोळे. माझ्या भगवान शंकर असं दैवत जे आहे ना महाराज, मी नेहमी सांगतो, भोलानाथ से निराला कोई और
नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, डमरू वाले से निराला कोई और नहीं. जीवनामध्ये माणसं सुद्धा भोळे, काही काही माणसं एवढे भोळे की काही ठिकाणी मोबाईल विसरून राहतात, काही लोक कपडे घालायचे विसरतात, काही गाडी विसरतात, काही चप्पल विसरतात. पण माझ्या भगवान शंकरासारखं भोळं दैवत, भोळं म्हणजे तुम्ही समजता तेवढं भोळं नाहीये. भगवान शंकरासारखं क्रोधावान आणि भगवान शंकरासारखं रागीट या विश्वाच्या पाठीवर दुसरं कोणीच नाहीये. त्यांनी जर तिसरा डोळा उघडला तर अख्ख्या विश्वाचा नाश करू शकतात, एवढी ताकद आहे महाराज माझ्या भगवान शंकरामध्ये. पण दैवत एवढं सुंदर आहे. राहणीमान बघा ना तुम्ही, भगवान शंकराचा फोटो बघा महाराज, एकदम सहज राहणीमान आणि नित्य फक्त भगवंताचं चिंतन. भजन करी महादेव, भजन करी महादेव. खरं सांगू का, भगवान शंकराचं चरित्र खूप सुंदर आलेलं आहे महाराज. पहिलं जे चतुर्श्लोकी भागवत सांगितलंय, भागवत सुद्धा प्रभू रामचंद्रानेच सांगितलंय, भगवान शंकराने सांगितलंय. आणि रामायणाची सुद्धा उत्पत्ती कुठून झालेली आहे? भगवान शंकरापासून आहे. आणि वारकऱ्यामध्ये पहिले वारकरी जर कोण होते आणि पंढरपूरची पहिली वारी जर कोणी केली असेल तर भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भागवतामध्ये सुद्धा शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा क्षेत्रानाम चैव सर्वेषां यथा काशी हनुत्तमः वैष्णवानाम यथा शंभू. काय गोड वर्णन आहे. सर्व तीर्थामध्ये सर्वात तीर्थ श्रेष्ठ जर कोणता असेल तर गंगा आहे. सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणता असेल तर काशी आहे. आणि सर्व वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा. वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ जर वैष्णव कोण असेल तर भगवान शंकर आहे बाबा. आणि पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ महापुराण जर कोणतं असेल तर भागवत महापुराण आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका ना, किती भोळं दैवत आहे माझं, खूप भोळं दैवत आहे हो. एवढं भोळं दैवत आहे, एवढं भोळं दैवत आहे. एक वेळेस नारदजी कुठे गेले? कैलासामध्ये गेले. आणि नारदजी हा व्यक्ती असा आहे, जिथं जाईल तिथं आग लावल्याशिवाय राहत नाही. सीताई साहेबांनी पार्वती आई साहेबांनी विचारलं, नारदजी हल्ली तुम्ही काही येतच नाही हो, कमी केलं येणं कोरोनामुळं. त्यावेळेस नारदजी सांगू लागले, काय जगामध्ये सगळं वातावरण खराब झालंय, कोणी कोणावर प्रेम करत नाही, असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही. बरोबर तेल मीठ लावून दिलं महाराज, फक्त मसालाच टाकायचं ठेवलं. पार्वती आई साहेब म्हणल्या, जगातले लोक जरी आपल्या बायकोवर प्रेम करत नसल, पण माझे मालक माझे शंकरजी माझ्यावर एवढं प्रेम करतात की त्यांच्या सद्गुरूंनी जो त्यांना मंत्र सांगितलाय तो मंत्र सुद्धा माझ्या कानात त्यांनी सांगितलाय. नारदजी हळूच म्हणले, का हो तुमचा नवरा जर तुमच्यावर एवढं प्रेम करतो तर खरं सांगा, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये ज्या माळा आहे, कशाच्या? रुद्राक्षाच्या नाही, हा त्याच्या माळा आहे. तुम्ही विचारलं का हे कशाच्या आहे? पार्वती आई साहेब विचार करू लागली, मला सगळं सांगितलं माझ्या नवऱ्याने, पण हे कोणाचे मुंडके सांगितलंच नाही. आणि पूर्वीचं कसं होतं, बायको रुसली की तिच्यासाठी कोप भवन होतं. कोप भवन आपण कसं बंगला बांधताना किचन रूम काढतोय, बेडरूम काढतोय, हॉल काढतोय, तसं पूर्वी राजे महाराजे काय करायचे, बायको रुसली की तिच्यासाठी एक कोप भवन होतं. पार्वती आई साहेब कोप भवनामध्ये जाऊन बसल्या. सांगितलं, का हो
काय झालं पार्वती, काय रुसलीस ग? का ते चिंता बलियशी वदत्वम सत्वरमय्यम स्वस्य दुःखस्य कारणम, का चिंता तू रे, तू काच नाराज झाली सांग? काहीच नाही मालक, तुम्ही माझ्यावर प्रेम करता असा तुम्ही आरोप करताय. तुम्ही सांगता की मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कोणावरच करत नाही, तुझं माझं अंग आहे. मग तुमच्या गळ्यामध्ये ज्या माळा आहेत त्या कशाच्या आहे? भगवान शंकर सांगतात, अगं वेडे, प्रत्येक जन्मामध्ये तू मरण पावते आणि तू मेल्यानंतर तुझी जी टोकी ती मी आठवण म्हणून माझ्या गळ्यामध्ये घालतो. त्यावेळेस पार्वती आई साहेब सांगू लागल्या, तुम्ही अशी काय अमृत पेलय म्हणून तुम्ही मरत नाही मी मरते? मग त्यांनी सांगितलं की मी भागवत अमृत श्रवण केलंय. कोणतं श्रवण केलंय? भागवत अमृत श्रवण केलंय. मग सती आई साहेब पार्वती आई साहेब सांगू लागल्या, मला बाकीचं काहीच माहित नाही, मला सांगा. म्हणजे खरं सांगू का, मनुष्य कोणाचं जरी ऐकत नसलं तरी माणसाला बायकोचं ऐकावंच लागतं महाराज, भोळं दैवत आहे. म्हणून पहिलं भागवत भगवान शंकरांनी कोणाला सांगितलं होतं? सती आई साहेबाला, म्हणजे पार्वती आई साहेबाला सांगितलंय. आणि पार्वतीला झोप आल्यानंतर पोपटाचं रूप घेऊन ती कथा कोणी ऐकली होती? राजा शुकाचार्याने ऐकली. आणि मग कोणतरी हुंकारा देत आहे म्हणून पार्वती तर झोपलेली, हुंकारा कोण देत आहे म्हणून ते पोपट पाहिला. आणि मग त्या पोपटाच्या मागे लागल्यानंतर तोच पोपट कुठं जाऊन बसला? शुकाचार्य व्यासांची जी पत्नी आहे तिचं नाव काय आहे? व्यासांच्या पत्नीचं नाव काय? बरं आहे, चांगलं आहे. हा, म्हणजे आम्ही जे सांगतो ते तुमच्या लक्षात नाही, ही देवाची कृपाच आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? पांडुरंगाला आपण हीच विनंती केली पाहिजे की हा समाज असाच विसर भोळा राहिला पाहिजे. विठ्ठल जगात भोळा या शब्दाचा अर्थ काय? की ज्यानं कधीच कशात काही चुकीचं पाहिलं नाही. 14 रत्न महाराज याच्यातून निघले. कशातून? समुद्र मंथनाच्या वेळेस कोणी ऐरावत नावाचा हत्ती घेतलाय, विष्णूने लक्ष्मीला घेतलंय, अमृत स्वर्गातील देवानी पिलंय, आणि जे कोणाच्याच कामी नाही ते विष कोणाच्या वाट्याला आलंय? भगवान शंकराच्या. पण एवढं भोळं दैव ते. खरं सांगा, दोघा भावाच्या जर वाटण्या सुरू झाल्या तर खरं सांगा, पहिला जो लहान भाऊ असतो तो कोरडवाहू जमीन घेतो का वलिती घेतो? मग भावाला सुद्धा कळतंय काय चांगलं आणि काय वाईट आहे. इथं सर्वांच्या वाटण्या झाल्या आणि जे कोणीच घेतलं नाही ते माझ्या भगवान शंकराने घेतलं. आणि एवढं भोळं दैव ते, एवढं भोळे, याच्यापेक्षा अजून काय सांगायचं? जाऊ द्या. जगात किती जरी मोठा भोळा मनुष्य असला तरी तो स्वतःची बायको कधीच कोणाला देणार नाही महाराज. रावणानं पार्वती आई साहेबाला मागितलं, हे चरित्र आहे की मला पार्वती आई साहेब आवडल्या, मला पार्वती आई साहेब पाहिजेत. तर भगवान शंकराने क्षणाचाही न विचार करता पार्वती कोणाला देऊन टाकली? नंतरचा भाग, चरित्र भाग तुम्हाला माहिती आहे, ती आई साहेब असल्यामुळे तिथं काही संशय घेण्याचं कारण नाहीये. पण जो महात्मा बायको मागितल्यानंतर सुद्धा बायको देऊन टाकतो, एवढं जे भोळं दैवत आहे, त्या भोळ्या दैवताचं वर्णन करत असताना नाथबाबा खूप गोड वर्णन करतात. अभंगाचं पहिलं चरण. शिव भोला चक्रवर्ती, 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 शिव भोला चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वाजता जीवनाम, वाचे वाजता जीवनाम. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वाजता जीवनाम, वाचे वाजता जीवनाम. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. मायबाप, त्या भगवान शंकराची जर आपण आराधना केली, त्या भगवान शंकराचं जर आपण नामजप केलं तर निश्चित तयान बाधे क्रोध आणि काम.
कामावर सुद्धा विजय मिळवण्यासाठी, या कामावर जर विजय कोणी मिळवला असेल तर माझ्या भगवान शंकरांनी मिळवलेला आहे. कामदेवाने भगवान शंकराची परीक्षा घेण्याचं ठरवलं. बाण मारलाय का कामदेवाने, पण त्या कामदेवाला सुद्धा भस्म करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या भगवान शंकरांनी केलेलं आहे. महाराज कोणी केलेलं आहे? भगवान शंकराने. म्हणून लक्ष देऊन ऐका. तुम्ही चिंतन कोणत्याही देवाचं करा, पण चिंतन भावनेनं करा. महाराज भगवान शंकर हे तुमचं आणि माझं दैवत आहे. महाराज भगवान शंकर तुमचं आणि माझं काय आहे? दैवत आहे. एवढं सुंदर तुम्ही मंदिर बांधलंय महाराज. मी खरं सांगू का तुम्हाला, आनंद वाटतोय मला. आपण आपल्या देवतेचं चिंतन केलंच